नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या प्रकरणामध्ये पेशींविषयी माहिती घेतली आहे। त्यामध्ये आपण पेशींचे प्रकार, पेशींचे विविध घटक जसे की पेशीभित्तिका, प्रद्रव्य पटल, पेशीद्रव्य आणि पेशींची अंगके। आता आपण या प्रकरणामध्ये ऊतींविषयी माहिती घेऊया। तर सर्वप्रथम ऊती म्हणजे काय याचा आपल्याला विचार करावा लागेल। तर आपणा सर्वांना माहीत आहे की सर्व सजीव हे पेशींपासून बनलेले आहेत व पेशी हे सजीवांचे कार्यात्मक आणि रचनात्मक मूलभूत एकक आहे। म्हणजे आपणा सर्वांना माहीत आहे की सजीव हे सर्व पेशीपासून बनलेले आहे आणि सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत घटक हा पेशी आहे। म्हणजेच सर्व सजीवांची रचना ही पेशींपासून झालेली आहे आणि सजीवांची सर्व कार्य ही पेशी अंतर्गत पार पडतात, म्हणून पेशीला सजीवांचं मूलभूत एकक असं म्हटलं आहे। परंतु सजीवांमध्ये आपल्याला एकपेशीय आणि बहुपेशीय प्राणी आढळतात। म्हणजेच काही सजीवांमध्ये एकच पेशी असते, तर काही सजीवांमध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे असंख्य पेशी असतात। तर एकपेशीय सजीवांमध्ये सर्व कार्य ही एकाच पेशीमार्फत केली जातात। उदाहरणार्थ अमिबा हा एकपेशीय सजीव असून अमिबामध्ये हालचाल करणे, अन्नपचन, श्वसन, उत्सर्जन यासारखी सर्व कार्य ही एकाच पेशीमार्फत केली जातात। म्हणजेच एकपेशीय सजीवांमध्ये एकच पेशी असते आणि सजीवांची सर्व आवश्यक कार्य ही एकाच पेशीमार्फत केली जातात। परंतु बहुपेशीय सजीवांमध्ये लाखो पेशी असतात आणि बहुधा एक पेशी किंवा पेशींच्या समूहामार्फत विशिष्ट प्रकारची कार्ये केली जातात। जसे की मानवामध्ये आपल्याला बहुसंख्य पेशी आढळतात आणि मानवामध्ये चेतापेशी असतात। ह्या चेतापेशी फक्त एकाच प्रकारचं विशिष्ट कार्य करतात आणि ते म्हणजे चेतांचे वहन करण्याचं काम ह्या चेतापेशी करत असतात। म्हणजेच बहुपेशीय सजीवांमध्ये असंख्य पेशी असल्या तरी विशिष्ट पेशी ह्या विशिष्ट कार्य करतात। जसं एकपेशीय सजीवांमध्ये एकच पेशी सर्व कार्य करत असतात, तसं बहुपेशीय सजीवांमध्ये एक पेशी किंवा पेशींचा समूह हे एक प्रकारचं विशिष्ट कार्य करत असतात। आणि पेशींचा समूह विशिष्ट कार्य करत असल्यामुळे ते कार्य ते अधिक कार्यक्षमपणे आणि अधिक चांगल्या प्रकारे करत असतात। म्हणजेच आपल्याला बहुसंख्य पेशीमध्ये पेशींचा समूह असतो आणि हा पेशींचा समूह एका प्रकारचं कार्य विशिष्टच कार्य करत असतात। जसं मानवी पेशींमध्ये चेतापेशी ह्या चेतांचं वहन करण्याचं काम करतात, स्नायू पेशी हे हालचाल करण्याचं काम करतात, पचन संस्थेतील पेशी हे पचनाचं कार्य करत असतात। त्यामुळे ह्या पेशी व्यवस्थितपणे कार्य करतात, म्हणजेच इफेक्टिव्ह आणि इफिशियंट वर्किंग करतात। त्यामुळे बहुपेशीय सजीवांमध्ये विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशींचा समूह असतो व तो समूह शरीरात विशिष्ट ठिकाणी असतो। जसे की चेतापेशी या सर्व शरीरात पसरलेल्या असतात, परंतु विशिष्ट कार्य करणाऱ्या विशिष्ट पेशी ह्या विशिष्ट ठिकाणी एकवटलेल्या असतात। जसं आपल्या जठरामध्ये पाचक रस स्रवणाऱ्या पेशी असतात, लहान आतड्यामध्ये अन्नातील पोषण द्रव्यांचं शोषण करणाऱ्या पेशी असतात। म्हणजेच विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशी या विशिष्ट ठिकाणी असतात। मग आता आपल्याला ऊतीची व्याख्या पाहावी लागेल। तर ऊती म्हणजे काय, तर समान रचना आणि समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती असं म्हणतात। पहा, दोन शब्द याच्यात महत्त्वाचे आहेत, एक समान रचना आणि समान कार्य। म्हणजे बहुपेशीय सजीवांमध्ये ज्या पेशी समान कार्य करतात आणि ज्यांची रचना समान असते अशा पेशींच्या समूहाला ऊती असं म्हणतात। आणि विविध प्रकारची कार्ये ही विविध पेशींच्या समूहामार्फत केली जातात। म्हणजेच बहुपेशीय सजीवांमध्ये
वेगवेगळ्या प्रकारची कार्य ही वेगवेगळ्या पेशींच्या समूहामार्फत केली जाते. ज्या समूहाची रचना आणि कार्य समान असते त्यांनाच ऊती असं म्हणतात. ऊती म्हणजे काय, तर समान कार्य करणाऱ्या आणि समान रचना असणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती असं म्हणतात. जसंच मानवामध्ये चेताऊती असतात, चेताऊतींमध्ये चेतापेशी असतात. सर्व चेतापेशींची रचना ही एकसारखी असते आणि कार्य देखील ते एकसारखं करत असतात, म्हणून त्यांचा समूह होतो आणि त्या समूहाला आपण ऊती म्हणजेच चेताऊती असं म्हणतो. तर ऊतींची व्याख्या आता आपण पाहिली. त्यानंतर एक स्वाभाविक प्रश्न आपल्याला पडतो की वनस्पती व प्राण्यांमधील ऊती समान असतात का? हा प्रश्न, वनस्पती आणि प्राण्यांमधील ऊती समान असतात का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण वनस्पती आणि प्राणी यांची कार्य आणि रचना भिन्न असते. म्हणजेच वनस्पती आणि प्राण्यांची कार्य आणि रचना भिन्न असल्यामुळे वनस्पती आणि प्राणी यांच्यातील ऊती समान नसतात. कारण वनस्पती आणि प्राणी यांच्या कार्यात मूलभूत फरक आहेत.